يا أيها الذين آمنوا اتقوا الله وكونوا مع الصادقين ما كان لأهل المدينة ومن حولهم من الأعراب أن يتخلفوا عن رسول الله ولا يرغبوا بأنفسهم عن نفسه ذلك بأنهم لا يصيبهم ظمأ ولا نصب ولا مخمصة في سبيل الله ولا يطؤون موطئا يغيظ الكفار ولا ينالون من عدو نيلا إلا كتب لهم به عمل صالح إن الله لا يضيع أجر المحسنين ولا ينفقون نفقة صغيرة ولا كبيرة ولا يقطعون واديا إلا كتب لهم ليجزيهم الله أحسن ما كانوا يعملون وما كان المؤمنون لينفروا كافة فلولا نفر من كل فرقة منهم طائفة ليتفقهوا في الدين ولينذروا قومهم إذا رجعوا إليهم لعلهم يحذرون. हे इमानधारकांनो, अल्लाहच्या आज्ञाभंगापासून सर्व प्रकारे दूर राहा आणि सच्चा लोकांसोबत मिळून राहा. मदिना इथं राहणाऱ्यांची आणि त्याच्या जवळपासच्या गावांमध्ये राहणाऱ्यांची तर अशी अवस्था कधी होऊ नये की अल्लाहच्या पैगंबरास सोडून घरी बसून मागे थांबावं. आणि यांना शोभत नाही की अल्लाहच्या पैगंबराच्या प्राणाशी बेपर्वा होऊन आपल्याच जीवाची काळजी घेत राहावं. विचार करण्यासारखी गोष्ट अशी की यांना अल्लाहच्या मार्गात जी काही मुसीबत सहन करावी लागली असेल, तहान, थकवा आणि भुकेची, आणि जेव्हा देखील यांनी पाऊल उचलल्यानं शत्रू रागानं बेकाबू झाले असतील आणि शत्रू पक्षावर तुटून यांनी जे काही प्राप्त केलं आणि त्यांना मार दिला असेल, तर या सर्व कामांबद्दल त्यांच्या कर्मलेखात सत्कर्म लिहिलं गेलं. निश्चितच अल्लाह नेकी करणाऱ्यांचा मोबदला वाया जाऊ देत नाही. आणि या मोहिमेत जो काही लहान मोठा खर्च यांना करावा लागला आणि ज्या मैदान आणि खोऱ्यात त्यांना पाऊल ठेवावं लागलं, त्या सर्व कामांना लिहून घेतलं गेलं आहे, यासाठी की यांच्या प्रत्येक चांगल्या कर्माचा मोबदला यांना दिला जावा. इमानधारकांकरता हे उचित नव्हे की सर्वांनीच निघावं. किंबहुना असं का करू नये की प्रत्येक वस्तीमधून एक एक तुकडी दीनधर्माची समज प्राप्त करण्यास निघावी, आणि जेव्हा आपल्या वस्तीच्या लोकांकडे परतावं तेव्हा आपल्या समूहाच्या लोकांना सचेत करावं आणि अल्लाहच्या नाराजीपासून दूर राहण्याचे उपाय आपल्या इलाक्यातील लोकांना शिकवावेत, यासाठी की या लोकांनी आपल्या बचावाची काळजी घ्यावी.